श्लोक 30. श्रीराम समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या श्लोकाची शब्दरचना ही अत्यंत प्रभावी आहे. हा श्लोक मोठ्याने म्हणणारे रामदास स्वामी आपल्या डोळ्यासमोर येतात. आपलं कसं होईल या भयानं व्याकुळ झालेल्या जीवाला ते आश्वासन देत आहेत, त्याचा उत्साह वाढवतायत, धैर्य जागं करतायत. इथं समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र. रामदास स्वामी स्वतःला रामाचा दास म्हणवतात. तेव्हा ते म्हणतात की माझा प्रभू रामचंद्र इतका दयाळू आहे की त्याच्या भक्तांकडं सारखं त्याचं लक्ष आहे. त्यांच्याकडं कुणीही वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या घरातला कर्ता पुरुष हा कडक शिस्तप्रिय असेल आणि त्याचबरोबर घरातल्या सर्व माणसांची काळजी घेणारा असेल, तर बाहेरचं कुणीही घरातल्या माणसांना त्रास देण्याची हिंमत करणार नाही. अर्थात त्यासाठी रामाचा सेवक होणं हे आवश्यक आहे. त्याच्यावरती आपली नितांत भक्ती हवी, प्रेम हवं, श्रद्धा हवी. जेव्हा असं प्रेम भक्त देवावर करतो तेव्हा देवाला भक्ताचा अभिमान वाटतो. अशा भक्तांचं ऋण तो व्याजासहित फेडत असतो. गणवेशातल्या रक्षकाचा सर्वसामान्य जनतेला आधार वाटतो. अहो, इथं तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा ज्याला आधार आहे त्याला कशाची भीती वाटणार आहे. रामदास स्वामींच्या साहित्यामध्ये या संदर्भात एक कथा आहे, ते आपल्याला सांगतो. समर्थ रामदासांचा एक मधुकर नावाचा शिष्य होता. तो रामाची आणि समर्थांची यथाशक्ती भक्ती करत असे. बऱ्याचदा समर्थांबरोबर तो गावोगावी जात असे आणि एकदा असंच एका नवीन गावात समर्थ आणि मधुकर पोहोचले. मारुतीच्या देवळात ते थांबले. नित्यकर्म आवरल्यावरती समर्थांनी मधुकराला भिक्षा मागायला जायला सांगितलं. तो निघाल्यावर गावातल्या काही लोकांनी त्याला कोपिष्ट आणि भविष्य जाणणाऱ्या ब्राह्मणाकडे भिक्षा मागायला पाठवलं. ते गृहस्थ पूजापाठ वगैरे कामामध्ये व्यग्र होते. मधुकरानं खड्या आवाजात हा श्लोक म्हणून भिक्षा मागितली. ते गृहस्थ चिडले आणि म्हणाले, अरे तुझं आयुष्यच उद्या दुपारपर्यंत आहे. जर वाचलास ना, तू जिवंत राहिलास ना, तर उद्या ये, मग मी तुला भिक्षा देईन. आता ते भविष्य जाणणारे मधुकर घाबरला आणि त्यानं घडलेला वृत्तांत आपल्या गुरूंना सांगितला. त्याबरोबर समर्थ म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी पूजा अर्चा झाली की मी थोडी विश्रांती घेईन. तेव्हा मी विश्रांती घेण्यासाठी आडवा होईन. तेव्हा तू माझे पाय चेपत राहा आणि काही झालं तरी या घोंगडीवरून उठू नकोस. मधुकरानं त्याप्रमाणे केलं. दुसऱ्या दिवशी खरोखरच यमराज सैन्यानिशी आले, पण रामाचं अधिष्ठान असणाऱ्या त्या घोंगडीजवळ येण्याची हिंमत त्यांनीही केली नाही. मधुकर इतका रामभक्त होता की यमदूतसुद्धा त्याचे प्राण नेऊ शकले नाहीत. मग पुन्हा मधुकर त्या ज्योतिषाकडे भिक्षा मागायला गेला. त्याला पाहिल्यावरती ते गृहस्थ खजील झाले. त्याने समर्थांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांचा अहंकार संपला. समर्थांनी त्यांना समजावून सांगितलं की आपल्या विद्येचा उपयोग समाजामध्ये बडेजाव मिरवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी करू नको, तर त्याचा उपयोग रामचंद्रांचं सेवकत्व पत्करण्यासाठी, त्यांची भक्ती करण्याकरता कर. त्याच्या चरणी लीन हो, तुला कशाचीही भीती राहणार नाही. अर्थात याचा अर्थ सर्वसाधारण माणसानं स्वतःचा प्रपंच भिक्षा मागून करावा असा नव्हे. त्यानं स्वतःचा पैसा स्वतः मिळवून आपला संसार करावा. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, भिक्षा मार्ग अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे. ते पुढं म्हणतात, या माझ्या प्रभू रामचंद्रांची कीर्ती सर्व लोकांमध्ये पसरलेली आहे. स्वर्गलोक, पाताळलोक, खडकलोक असे तिन्ही लोक प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं गायन करतात. त्यांचा पराक्रम, दृढनिश्चय, औदार्य, सत्यवादीपणा, भक्तवात्सल्य या गुणांचा सर्व लोकांमध्ये जय जयकार केला जातो. भगवंत जेव्हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा दृढविश्वास भक्ताच्या मनामध्ये असतो, तेव्हा तो स्वतःचं आयुष्य निर्भयपणे जगतो. त्याची साधना, परमेश्वराप्रती प्रेम हे खरं आणि उच्च दर्जाचं असल्यामुळं या जगातील द्वेषाचे, मत्सराचे आणि वैराचे बाण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. हा साधक, समर्थांचा सेवक
द्वेष, मत्सर, राग, काम, क्रोध हे सगळं दूर सारून अनन्यपणे परमेश्वराला शरण जातो, इथं भक्त आणि परमेश्वर परस्परांवर नितांत प्रेम करतात. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम.